21. आत्तापर्यंत उल्लेखित केलेल्या अनेक कारणांसाठी मराठीच्या परकीय शब्दांच्या शिरजोरपणाने झालेल्या भ्रष्टीकरणाचा निषेध नि प्रतिरोध करून तिचे शुद्धीकरणाचे कार्य पुन्हा चालविणे हे आज आपले कर्तव्य झालेले आहे. श्री शिवरायादी कृपेने मराठीवर पडू पाहणारी ब्लेंच भाषांची धाड आपल्या उत्तरेकडील भाषा भगिनीवर जितकी वेगाने नि भयंकर प्रकारे पडली तितकी पडू शकली नाही. म्हणूनच हिंदीचे वा पंजाबीचे वा सिंधीचे शुद्धीकरण करणे हे जितके अवघड होऊन बसलेले आहे तितके मराठी शुद्ध करणे कठीण नाही आणि कठीण नव्हते, म्हणूनच ते काम तसेच पडून राहिले होते. परंतु उत्तरेस ते शुद्धीकरण कठीण झालेले असताही हिंदीनी बंगाली गद्यपद्यात ते त्यांनी इतक्या पूर्णपणे करून दाखविले आहे की आता मराठीतील म्लेंछ शब्दांची उरलेली थोडी घाणही कोणास सहन होणारी नाही. आपणासही ती आता ध्यानात आल्याविना राहणार नाही. म्हणून प्रत्येक लेखकाने यापुढे लिहिताना अरेबियनादी परदेशी शब्द शक्य तितके आपल्या मराठीतून वर्ज्य करण्याचा विडा उचलला पाहिजे. प्रत्येक भाषेत काही परकीय शब्द असावयाचेच. 22. प्रत्येक जिवंत नि सकस भाषेत इतर भाषातील शब्द हे थोड्या बहुत प्रमाणात यावयाचेच. त्यातही इंग्रजीसारख्या साम्राज्याच्या भाषेत त्यांचे अस्तित्व हे त्या भाषाभाषीयांच्या सम्राटपणाची कथा सांगणारे एक गमकच असते. मराठीसही एकदा या अखिल भारतवर्षाच्या साम्राज्याची उलाढाल करावी लागल्यामुळे तीत इतर आकुंचित जनपदाच्या भाषेचे आकुंचन न राहून ती प्रसरणशील नि प्रसरणक्षम बनत गेली नि तीत अनेक प्रदेशांचे अनेक शब्द मिसळून गेले. हे एकपरी महाराष्ट्र भाषीयांच्या पूर्ववैभवाचेच गमक आहे. परंतु प्रत्येक प्रसरणशील भाषेमध्ये परदेशी शब्द असणे हे अपमानास्पद असतेच असे नाही. इंग्रजी भाषेत 50% अधिक शब्द तदितर भाषेचे आहेत, तरी ते शब्द त्या भाषेचे घरात दास म्हणून असावेत. पण जेव्हा ते धनी पण गाजावयास लागतात किंवा नारायणराव पेशव्यांच्या गारद्यांप्रमाणेच वाटेल तेव्हा माडीवर चढून धन्यासच ठार मारणे इतके प्रबल नि बहुसंख्य होतात, तेव्हा देखील जर त्यास हाकलून न दिले तर त्या भाषेसच ते आपले दासी करावयास सोडित नाहीत. भाषेत परकी शब्द कोठपर्यंत असावेत, पारिभाषिक शब्द कसे करावेत इत्यादी भाषाविषयक प्रश्न हे या लेखात येत नसल्याने केवळ दिग्दर्शनार्थ इतके सांगणे पुरे आहे की देशोदेशीचे भिन्न भिन्न विशिष्ट पदार्थबोधक शब्द परदेशी असल्यास काही प्रत्यवाय नाही. 23. उदाहरणार्थ नवीन फुलास तद्देशीय नाव असेल तर काही प्रत्यवाय नाही. एखादा विशिष्ट प्रकारचा पशुपक्षी तद्देशीय नावाने संबोधिला जाणे योग्य आहे. अशाने भाषेतील शब्दसंपत्तीही वाढेल. 24. परंतु ज्या वस्तूस नि कल्पनेस उत्तम प्रकारे निर्दिष्ट करणारे एकाहून अधिक शब्द आपल्या पूर्वजवयवृत प्रिय मातृभाषेत आधीच विद्यमान आहेत, तेथे त्या वस्तूस वा भावनेस संबोधण्यासाठी ते सर्व स्वदेशी शब्द सोडून केवळ गबाळग्रंथीप्रमाणे परदेशी शब्दाचा व्यवहार करणे हे मात्र निषिद्ध असावे. आपल्या मराठीत नि कोणत्याही हिंदू भाषेत जर एखादा शब्द लागला तर तो इतर संस्कृतोद्भव नि हिंदू भाषातून घ्यावा, कारण त्या सर्व आपल्याच भाषा आहेत. तो त्या सर्व हिंदू भाषात न मिळाला वा एखादा शब्द नवीनच निर्माण करावा लागला तर शब्द समृद्धीने नवीन शब्द निर्मित करण्याच्या क्षमतेने नि अर्थाचे सूक्ष्म भेदाभेद व्यक्त करण्याच्या शक्तीने अत्यंत संपन्न असलेली ही देववाणी, ही आपली संस्कृत भाषा आपल्या पाठीशी वरहस्त उभारून उभीच आहे. तिच्या अखंड निधीतून तो उचलून घ्यावा. इतके करूनही जर वाण पडेल वा विशिष्ट पदार्थाचे ते विशिष्ट नाव असेल तरच काय तो परदेशी भाषेचा शब्द उपयोगात आणावा. परकी शब्दांची उदाहरणे. 25. या संक्षेपात निर्दिष्ट केलेल्या नियमांचा प्रकाश आपण मराठीच्या आजच्या स्वरूपावर जर पाडिला तर शेकडो परकीय शब्द आपल्या गहाळपणाच्या अंधकारात चोरासारखे शिरून धन्यासारखे वावरत असलेले उघडकीस येतात. उदाहरणार्थ शिवाय शब्द घ्या. ब्रह्म्याशिवाय सर्व असत्य अशी धेडगुजरी वाक्ये आपल्या गंभीर वाङ्मयातही खुशाल मिरवीत असतात. ब्रह्म्याविना
ब्रह्म्या व्यतिरिक्त इत्यादी अनेक प्रतिशब्द असताना हा शिवाय इतका बोकाळला आहे की तो तदर्थक आमच्या व्यतिरिक्त इत्यादी शब्दास धुडकावून देऊन त्यांचेच छातीवर चढून बसला आहे. मुलूक शब्दाची तीच गोष्ट. जुन्या मराठीत हा शब्द खिळून गेल्याने तो आज गद्यातून येतो हे तर राहोच, पण आता तर शाहिरी कवितेचा पुनरुद्धार करण्याच्या वेळात हा शब्द मराठी पद्यातही घुसडून देण्यात येत आहे. मुलूक म्हणजे देश, प्रदेश. जगत दिग्विजयाची वर्णने काही मुसलमानी सत्तेतच हिंदू भाषेत करण्याचा आरंभ झाला नाही. मुसलमानांच्या महम्मदाच्या जन्मापूर्वीही हिंदूंनी त्यांच्या भाषांनी दिग्विजय केलेले आहेत. असं असता मराठ्यांच्या दिग्विजयाची वर्णने मुलूक, मुलुकगिरी इत्यादी शब्द न घालता या शाहिरांना करता येऊ नयेत. हा त्यांच्या विपर्यस्त कल्पनेचा दोष आहे, गुण नव्हे. तयार शब्दांचे स्तोम तर आवरच. विटाळ होऊ नये म्हणून टुणटुण उड्या मारीत येणारे सोळे भटजी सुद्धा अगदी देवघरातून विचारताना ऐकू येतात की गंध, पुष्प, अक्षता वगैरे सर्व पूजा साहित्य तयार आहे ना? भात तयार आहे इत्यादी वाक्यात तर या तयार शब्दाला काढून टाकून तेथे आपले सिद्ध, सज्ज, पूर्ण इत्यादी अनेक प्रतिशब्द घालणे हे जवळजवळ अशक्य होत चालले आहे. इतकी या तयाराने त्याच्या विरुद्ध कोणी बंड केले तर मोडण्याची जय्यत तयारी करून ठेवली आहे. स्वयंपाक सिद्ध आहे, पूजा साहित्य सिद्ध आहे, आम्ही लढावयास सन्नद्ध आहो, ते सज्ज आहेत, हे काम पूर्ण झाले आहे, अशी वाक्ये काय कानास रुचत नाहीत? मग इतके शब्द आपले असूनही केवळ सवयीने तयार शब्दच रुचू लागून हे जुने शब्द मरणोन्मुख होऊन बसावेत, हे शाहिरी कवितेच्या फंदीस ही लाजीरवाणे वाटेल यात आम्हास काही शंका वाटत नाही. परंतु आजतागायत चा डौल अगदी निराळा. या शब्दाविना आपल्या पत्रात शोभाच येत नाही अशी सर्वसाधारण समजूत दिसते. आम्हाला अलीकडेच एका थोर धर्माधिकाऱ्यांचे एक पत्र आले. त्यात त्यांच्या चिटणीसांनी प्रथम अतिपुरातन निशुद्ध असा एक अर्धा अधिक छेदक म्हणजे पॅरिग्राफ निर्मल संस्कृतात धर्माधिकार्याच्या ठरीव पद्धतीचा लिहून खाली झटकन लिहिले की आजतागायत सुखरूप आहो. येथे आसपावे तो म्हटला असता काय हानी होती? पण अशा शब्दात काही विशिष्ट प्रौढी आहे अशा सवयीने विकृत कल्पना आम्हा सगळ्यांची लहानपणापासून झाल्याने हे शब्द नसले म्हणजे चुकल्यासारखे होते. या आजतागायताचे स्तोम आजतागायत झाले ते पुरवले. यापुढे या धेडगुजरी शब्दास निरर्थक आपल्या वाङ्मयात वावरू देणे लज्जास्पद मानले पाहिजे. त्याचप्रमाणे खाली सही केलेली आहे चिटणीस, निस्बत, श्रीमत इत्यादी इत्यादी. आता हा निस्बत शब्द येथे या शुद्ध नि सुंदर संस्कृत शब्दाभोवती नैवेद्याभोवतालच्या एखाद्या घुंगराटासारखा का घोटाळत आहे? श्रीमत अमक्याच्या सेवेतील कार्यवाह वा लेखक अशी सही केली तर काय या पत्राची शोभा राहणार नाही? मालक, जखमी, लष्कर, शहर नि जुन्या मराठीतून घुसलेल्या अशाच इतर शेकडो शब्दास आपण निष्कारण आपल्या डोक्यावर नाचवीत फिरतो. शिवाजी महाराजांचे राज्य आणखी काही काळ टिकते तर ज्या म्लेंछ शब्दास त्यांनी काढून भाषेतून हुसकून दिले असते त्याच फौज, लष्कर इत्यादी परकीय शब्दास एखाद्या अभिजात शब्दाप्रमाणे शाहिरी कवितेत अप्रौढ लेखक अपयोजितांना पाहून नि तीच आपल्या कवितेची विशिष्ट शोभा म्हणून समजताना बघून हसावे की रडावे हे समजत नाही. मराठी सैन्य, सेना, या स्थली मराठी फौजा, लष्कर हे शब्द घालण्यात काही एक विशेष डौल येतो अशी जी कित्येक नवशिक्यांची समज आहे त्यांनी ती केवळ आपल्या विपर्यस्त नि अज्ञ सवयीचा परिणाम आहे असे पक्के समजावे नि म्लेंछ शब्द शक्य तितके टाळावेत. आपण जुन्या मराठीचे पुनरुज्जीवन अवश्य करावयाचे आहे, पण ते मुसलमानी मराठीचे नव्हे. काही शब्द परिशान भासले तरी स्वदेशी आहेत. 26. आता असे अनेक शब्द आहेत
की जे पर्शियन वाटत असले तरी संस्कृत धातूपासून साधलेले आहेत. वास्तविक पाहता जुनी पर्शियन भाषा ही मराठी बंगालीप्रमाणेच शुद्ध संस्कृतोत्पन्न अशी एक प्राकृतच आहे. तिच्यातील शब्द मराठीत जे आता अगदी रूढ होऊन बसलेले आहेत ते जर अगदी संस्कृतोद्भव आणि सहज साध्य असतील तर खुशाल उपयोजावेत. त्यावर आपला अधिकार आहे. उदाहरणार्थ, सुरू हा शब्द सरणे, चालू होणे या धातूपासून आहे. पंजाब हा पंच आप शब्दापासून आहे. जर ते शब्द आपल्यात अत्यंत रूढ असलेले दिसून येतील तर ते पर्शियन आहेत हे कशावरून समजावे? संस्कृतची रूपे पर्शियनमध्ये जशी विकृत होतात तशीच प्राकृतात होतात. तेव्हा ती आमच्या इकडेच प्रचलित झालेली नसतील म्हणून कशावरून? असे शब्द खुशाल राहू द्यावेत. दृष्टिकोन बदलला पाहिजे. 27. कोणते शब्द ठेवावेत आणि किती ठेवावेत हे स्फुट प्रश्न येथे प्रस्तुत नसून परकी भाषेतून आपल्या भाषेत निष्कारण घुसलेले शब्द काढून तीस शुद्ध करण्याचे पूर्वजांनी आरंभिलेले कार्य की ज्याच्या बळानेच मराठी मुसलमानांच्या तावडीत उत्तरेकडील सिंधी पंजाबी वाङ्मयाप्रमाणे पूर्णपणे गवसू शकले नाही, ते कार्य पुढेही चालवावे इतका निश्चय, इतकी जाणीव, इतका निर्धार मराठी भाषाभाषेयात उत्पन्न करावा नि उत्तरेकडे हिंदीनी बंगाली गद्यपद्यात उर्दू शब्द वापरणे हे जसे कमीपणाचे, ढिलेपणाचे, दोषास्पद समजले जाते तसे ते इकडेही समजले जावे एवढ्या हेतूने हा विषय पुढे आणीत आहोत. यामुळे या दिशेकडे महाराष्ट्र लेखकांची दृष्टी रागाने म्हणा, त्रासाने म्हणा वा केवळ थट्टेने म्हणा पण वळली म्हणजे पुरे. बाकी कोणता शब्द परके आहे हे एवढे वेळोवेळी होणाऱ्या चर्चेने ठरेल. वर आम्ही सामान्यतः दिलेल्या नियमास अनुसरून आवश्यक असेल तेथेच काय ते नवीन परकीय शब्द घ्यावेत नि कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसता नि तदर्थक आपले संस्कृतोद्भव सुंदर शब्द विद्यमान असता केवळ ढिलाईने मराठीत शिरजोर होऊन बसलेले जुने परकी शब्द वेचून काट्यासारखे दूर दूर फेकून द्यावेत इतका निर्धार जर निदान लेखकांची नि वाचकांची नवीन पिढी तरी करील तर या लेखकाचा तात्कालिक हेतू सिद्धीस गेला असे होईल. विष्णूशास्त्रांच्या सावधानतेने इंग्लिश शब्द मराठी गद्यात क्वचितच नि पद्यात मुळीच येईनासे झाले आहेत, तशीच मुसलमानी शब्दांची ही स्थिती झाली म्हणजे झाली. हे अगदी सहज नसले तरी सुलभ आहे हे ज्यांना हिंदी नि बंगाली गद्य पद्य किती थोडे दिवसात किती पूर्ण रीतीने सुसंस्कृत नि म्लेंछ शब्द स्पर्शाने अगदी अकलुषित होऊ शकले हे माहीत आहे त्यांच्या तेव्हाच लक्षात येईल. त्रास होईल पण म्हणूनच निर्धार पाहिजे. 28. हजर, गरज इत्यादी तोंडात हाडामासात रुळलेल्या शब्दास परकी म्हणून सोडण्याचा प्रयत्न करीताना, बोलताना नि लिहिताना प्रत्येकास फार नि पदोपदी त्रास होईल हे आम्ही स्वतःचे अनुभवावरून जाणून आहोत. परंतु या त्रासाने हे शब्द टाळण्याचा आपला निर्धार मात्र अधिक दुणावला पाहिजे. त्रासाचा दोष ज्यांनी आपल्या भाषेतील ही घाण उघड करून दाखवली त्यांचा नसून ज्यांनी ती काढता काढिली जाऊ नये इतकी वाढू दिली त्यांचा म्हणजे आपणा सर्वांचा आहे. म्हणून त्या त्रासामुळे वैतागून जाऊ द्या, हे शब्द बहिष्कृत करणे मूर्खपणा आहे, हा अभिमानाचा अतिरेक आहे असं न म्हणता उलट प्रत्येकाने आपल्याशी असेच म्हटले पाहिजे की काय बुवा, खरेच ही केवढी लज्जेची गोष्ट. हजर शब्दास आपल्याला आपला प्रतिशब्द देखील देता येऊ नये इतके या म्लेंछ शब्दाने आम्हास परवश करून टाकले. टिळक सभेत विद्यमान होते, वर्तमान होते किंवा हिंदी वा बंगाली म्हणतात त्याप्रमाणे उपस्थित होते असा केला असताही नौखा ने उडून ताणून केल्यासारखा वाटावा ने टिळक हजर होते हे वाक्य बायका पोरांपर्यंत आपले असे वाटावे ही केवढी लज्जेची गोष्ट. असा विचार जर प्रत्येकजण करील तर तो हा प्रश्न उपस्थित केला म्हणून आम्हास दोष न देता त्या रागाने भरात उलट शक्य तितके उर्दू शब्द न वापरण्याचा निश्चय करेल. आम्ही व्यवहारात अगदी अनावश्यक
पण शिरजोड झालेल्या काही उर्दू शब्दांची नामे या लेखात दिलीच आहेत. प्रस्तुत तितके शब्द सर्वांनी टाळण्याचा निर्धार केला तरी पुरे. पुढे या विषयाची जशी जशी चर्चा वाढून आक्षेप प्रत्याक्षेप होत जातील तसतसे आणखी शब्द उजेडात येऊ लागतील. सध्या मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे सूत उवाच जरी झाले तरी पुरे आहे. 29 या विषयावर केसरीत आम्ही प्रसिद्ध केले त्याच्या उपसंहारात असे लिहिले होते की कोणते शब्द ठेवावेत आणि कोणते परकी शब्द मराठीतून काढण्याचा प्रयत्न करावा हे फुटकळ प्रश्न येथे सोडवीत बसण्याचा हेतू नसून परकी भाषेतून आपल्या भाषेत निष्कारण घुसलेले शब्द काढून तिला शुद्ध करण्याचे पूर्वजांनी आरंभिलेले कार्य की ज्याच्या बळानेच मराठी भाषा मुसलमानी भाषेच्या तावडीत उत्तरेकडील सिंधी, पंजाबी, हिंदी इत्यादी भाषांप्रमाणे पूर्णपणे सापडू शकली नाहीत, ते कार्य पुढे चालवावे इतका निश्चय, इतकी जाणीव मराठी भाषेत उत्पन्न करावी नि उत्तरेकडे हिंदी आणि बंगाली गद्य पद्यात उर्दू शब्द वापरणे हे जसे कमीपणाचे आणि ढिलेपणाचे द्योतक नि दोषास्पद मानिले जाते तसे ते इकडेही समजले जावे एवढ्या हेतूने हा लेख लिहिलेला आहे. या लेखामुळे या दिशेकडे महाराष्ट्र लेखकांची विचारी दृष्टी रागाने म्हणा, त्रासाने म्हणा वा केवळ थट्टेने म्हणा पण वळली म्हणजे पुरे. ही सुदैवाची गोष्ट आहे की यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी भावनेने प्रेरित होऊन या विषयाकडे आम्हास वाटले होते त्याहून पुष्कळच अधिक तीव्रतेने महाराष्ट्र लेखकांचे आणि लोकांचे लक्ष वेधले गेले. इतकेच नव्हे तर त्या चळवळीचा प्रतिध्वनी मुंबईच्या टाइम्समध्ये सुद्धा घुमण्याचे बाकी राहिले नाही. बहुतेक मराठी पत्रातून या विषयावर अनुकूल प्रतिकूल लेख येऊन गेले. त्या सर्व लेखांचा सांगोपांग विचार करावयास पाहिजे होता. त्यातील पुष्कळ आक्षेप मूळ लेख संपूर्ण न वाचल्यानेच उत्पन्न झालेले होते. काही विचारजन्य होते, काही विकारजन्य होते. त्या उत्तरपक्षीय चर्चेस जर वेळीच उत्तर देता आले असते तर त्यांची जी एकसारखी पुनरावृत्ती इतर टीकाकारांकडून करण्यात येत आहे ती न होता पुष्कळांचे सहज समाधान होऊ शकले असते. परंतु या भाषाविषयक प्रश्नांपेक्षाही आज आपल्या हिंदू समाजाची आणि राष्ट्राची अमर्याद हानी करत असलेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न निकडेने हाती घेऊन निदान रत्नागिरीस्तरी त्याचा पिच्छा पुरविणे हे अधिक महत्वाचे कार्य प्रथम करावा लागलेने आजवर या भाषाशुद्धीच्या लेखांवर आलेले आक्षेप ऐकत बसण्यापलीकडे आम्हास काही अधिक करता आली नाही. परंतु आता तो स्थानिक प्रश्न समाधानकारक रीतीने जवळजवळ सुटला असल्याने मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे प्रयत्नावर आलेल्या आक्षेपांचे निरसन आणि झालेल्या चर्चेचे समालोचन थोडक्यात करण्याचे योजिले आहे. प्रेमद्वेषाचा गोंधळ. 30 या आक्षेपातील जे विकारजन्य आहेत त्यांची वास्तविकपणे पाहता उत्तर देण्याइतकीही योग्यता नाही. तथापि त्यातील एका तरी आक्षेपाविषयी काहीच उल्लेख न करणे म्हणजे त्या हेत्वाभासास सात्विक भाबड्या मनाचा बळी दिल्यासारखे होणार असल्याने त्याचा थोडासा समाचार घेणे प्राप्त आहे. हा आक्षेप म्हणजे शुद्धीकरणाची, भाषेच्या शुद्धीकरणाची ही चळवळ द्वेषमूलक असल्याने अत्यंत निंद्य आहे हा होय. गेल्या काही वर्षात हा प्रेमद्वेषाचा गोंधळ इतका बोकाळला आहे की त्या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या भावनातील गंभीरपणा नाहीसा होऊन त्यांना गावंढळपणाचे स्वरूप येत चालले आहे. जेथे पाहावे तेथे प्रेम आणि अहिंसा एखाद्या प्रेतासारखी मार्गात आडवी पडलेली. मराठी भाषेत अनावश्यक असलेल्या आणि तिच्या स्वरूपात विसंगत दिसणाऱ्या परदेशी शब्दास न स्वीकारणे हा म्हणे या शब्दांचा द्वेष होय. उद्या माझ्या पायास न बसणारा जोडा मी टाकून दिला म्हणजे तो त्या जोड्याचाही द्वेष होईल. निदान ज्या चांबाराने तो जोडा शिवला त्याचा तर होईलच होईल. घरातील कचरा फेकू लागले की तो झाला त्या कचऱ्याचा द्वेष. निदान ज्याने तो कचरा टाकला त्याचा तरी. परंतु एका अर्थी आपल्या भाषेत परभाषेतील शब्दांचा डोईजोड सुळसुळाट होऊन तिची श्रुतिमंजुलता, स्वाभाविक शुद्धी आणि ऐतिहासिक परंपरा बिघडू नये
म्हणून काही अरेबी शब्द काढून टाकणे किंवा आजकाल गबाळ लोक फादर, मदर इत्यादी इंग्लिश शब्द त्यात काही विशेष विद्वत्ता दिसते अशा समजुतीने मराठीत वापरतात, तसे वापरणे हे निंद्य आहे. म्हणून न म्हणणे हे अरेबीचा किंवा इंग्लिशचा द्वेष करणे हा होऊ नये. प्रेमाची पूर्णता म्हटली म्हणजे मराठी भाषा सोडून देऊन अरेबीचा निदान मुसलमानी उर्दूचा स्वीकार करणे हीच होय. या दृष्टीने पाहता परदेशी कपडे वापरू नका, स्वदेशीचा वापरा, आपल्या मुलाचे नाव इब्राहिम किंवा अरुंडेल न ठेवता अनंतच ठेवा, असे सांगणेही द्वेषमूलकच ठरते. कोणतीही गोष्ट द्वेषमूलक आहे हे त्या गोष्टीच्या मुळाशी द्वेषपूर्ण भावना होती. ती गोष्ट कोणास विनाकारण चीड आणण्यासाठी केली होती की काय, या प्रश्नावर वास्तविक पाहता अवलंबून आहे. मराठीत अनावश्यक उर्दू वा इंग्रजी वा जर्मन शब्द घुसू देऊ नयेत या न्याय्य आणि स्वाभाविक इच्छेच्या आणि प्रयत्नाच्या मुळाशी कोणास चिडवण्याचा उद्देश आहे हे या आक्षेपकास कोणी सांगितले? सिंधमध्ये आपल्या हिंदू बांधवाची लिपी ही मुसलमानी सत्ताकालात नामशेष झालेली आणि भाषा अरेबी शब्दांच्या आघाताखाली इतकी चिरडून गेलेली की बाप, आई इत्यादी अत्यंत घरगुती शब्दास देखील अरबी अथवा उर्दू शब्द व्यवहृत करणे सभ्यपणाचे लक्षण समजले जाऊ लागले. अशा स्थितीत तेथील हिंदूत आपल्या भाषेच्या आणि लिपीच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो, तेव्हा हाच द्वेषाचा आक्षेप आमचेवर त्रयस्थ हिंदूंकडूनही करण्यात आला. पुढे ही चळवळ जशी जोरावली आणि सिंधी पत्रे, शाळा आणि वाङ्मय ही जसजशी हिंदी लिपीत आणि शुद्ध सिंधीत अविभ्रत होऊ लागली, तसतशी मुसलमानांची समता ढळू लागून आता त्यांनी सरकारास अर्ज करून शिक्षण विभागाचा एक ठरावही करून घेतला आहे की सिंधमधील शाळातील क्रमिक पुस्तकात जुनेच नव्हेत तर जे जे नवीन पारिभाषिक शब्द योजावयाचे ते संस्कृतोत्पन्न नसून अरेबीपासून साधित असले पाहिजेत. निदान हिंदू मुलांना तरी शुद्ध सिंधीत अथवा हिंदीत शिक्षण दिले जावे आणि नागरी लिपी शिकवली जावी, ही अत्यंत न्याय्य मागणी कराची, हैदराबाद येथील हिंदूंच्या मोठमोठ्या संस्था आणि नगरपालिका करीत असताही हिंदूंनी अलेफ, बे, पे या उलट्या लिपीसच शाळातून शिकले पाहिजे म्हणून मुसलमान खटाटोप करीत आहेत. पण हिंदू मुलांनी तरी आपल्या पूर्वजांची लिपी आणि भाषा शिकावी, ही आमची चळवळ ज्यास द्वेषमूलक वाटली ते प्रेमाचे आणि भूतदयाचे भोगते हिंदू मुलांनीही आमचीच लिपी शिकली पाहिजे म्हणून म्हणणाऱ्या अरेबीच्या उपासकांसही तुम्ही संस्कृतचा द्वेष करीत आहात म्हणून तुमची ही चळवळ द्वेषमूलक आहे असे सांगण्यास मात्र धजत नाहीत. शिवाजी आणि चिपळूणकर. आपल्या मराठीत विसदृश आणि विसंगत असे अशुद्ध परकी शब्द नकोत असे काही आम्हीच म्हणत नाही. श्री शिवाजी महाराजांनी रूढ झालेली अष्टप्रधानांची नावे बदलून ती सहहेतुक संस्कृतमध्ये भाषांतरित केली आणि स्वराष्ट्रास पारतंत्र्यांच्या पंखातून जसे उद्धरिले, स्वधर्मास परधर्माच्या छायेतून जसे वाचविले, तसेच स्वभाषेचेही परकीय भाषेच्या बलात्कारापासून संरक्षण करण्यासाठी स्वतः राज्य व्यवहार कोश रचना करवून राजाज्ञा सोडल्या. तो त्यांचा प्रयत्नही द्वेषमूलकच होता का? चिपळूणकरांनी इंग्लिश शब्दांच्या आक्रमणाचा तीव्र विरोध करून मराठी लिहिण्यात आणि बोलण्यात इंग्रजी शब्द घुसडणाऱ्यांवर कोरडे ओढले, तो त्यांचा प्रयत्नही द्वेषमूलकच होता काय? यावर होय म्हणण्याचे धाष्ट्य कराल तर इतकेच सांगणे पुरे आहे की मराठी भाषा, हिंदू भाषा आणि हिंदू राष्ट्र ही ज्यांच्या योगाने या जगात इतरांप्रमाणेच आपले अस्तित्व इष्टकाल पावेतो अक्षुण्य राखण्याचे न्याय कर्तव्य बजावण्यास समर्थ झाली, तो शिवाजी विष्णुशास्त्रीदिकांचा द्वेषमूलक प्रयत्नच या गोमा गणेशांच्या घरबुडव्या भाबडेपणाहून अधिक श्रेयस्कर आणि म्हणूनच अधिकच अनुकरणीय असा सद्गुण होय असे आम्हास वाटते आहे. आम्ही त्याच काळात असतो तर त्यासही आम्ही दोष दिला असता असे म्हणणाऱ्यास आम्ही असे सांगतो की खरोखरच जर आपण आजच्या काळात जन्मास न येता
त्याच काळात जन्मास आलो असतो तर आजच्या काळावर आपले कितीतरी उपकार होते आणि शिवाजीच्या काळाची हानी तुमच्या वायफळ तोंडच्या वाऱ्याने व्हावी असा तो काळ आजच्या काळासारखा काही एखाद्या पत्त्याचा तंबू नव्हता. उंटाचे पिलू. आणखी हजर, यादी इत्यादी ज्या उर्दू शब्दांनी आपले पूर्वज व्यवहृत मराठी शब्द पार नाहीसे करून टाकले आहेत, त्यास वापरण्याचे टाळून ते आपले जुने शब्द वापरू लागावे म्हणून उपदेश करणे, हे जर त्या उर्दू शब्दांचा द्वेष करणे म्हणून निंद्य होय, तर आपल्या विद्यमान, उपस्थित इत्यादी तदर्थक स्वकीय शब्दास पुनर्जवळ न करता तसे बहिष्कृत ठेवणे, हाही त्या जुन्या आणि स्वकीय शब्दांचा द्वेषच नव्हे काय? दुसऱ्याच्या उंटाचे पिल्लू बाहेर घालवण्याचा प्रयत्न करीत असता जर कोणी म्हणेल की अरे त्या पिल्लास बाहेर घालवण्याची तुझी चळवळ द्वेषमूलक आहे, तर त्यास असे सांगणे प्राप्त आहे की सद्गृहस्था, पण माझ्या त्या स्वतःच्या मुलात तसेच बाहेर तिष्ठत ठेवणे आणि घरात उंटाचे पिल्लू पोषित बसणे हे त्याहून द्वेषमूलक आणि तिरस्कारार्ह होणारे आहे. विकारजन्य आक्षेपांपैकी ज्या दुसऱ्यास थोडेसे उत्तर दिले पाहिजे असा आक्षेप म्हणजे अभिमानाचा अतिरेक. 31. अथवा मनाचे प्रांतिक आकुंचितपण होय. मराठीचा आम्हास अभिमान आहे यात शंकाच नाही, परंतु ज्या अभिमानाची मर्यादा जर आम्ही सांगू लागलो तर आमच्या अभिमानास अतिरेक म्हणणाऱ्या नवख्या आणि अजाण भूतदयेच्या भक्तास हुडहुडी भरू पाहिल. उभ्या हिंदुस्थानात एकच राष्ट्रभाषा प्रचलित व्हावी म्हणून मराठीचे नाव न सुचविता हिंदीचाच तो अधिकार आहे असे आम्ही आज 20-25 वर्षापासूनच प्रतिपादित आलो असून हिंदीच्या प्रचारार्थ एकसारखे झटत आहोत. इतकेच नव्हे तर सर्व प्रांतिक भाषा इतर सर्व प्रांत सोडण्यास सिद्ध असतील आणि त्यातील उत्तम वाङ्मय हिंदीमध्ये रूपांतरित झाल्याने राष्ट्रीय वाङ्मयास हानी होण्याचे भय न उरेल, तर सर्व प्रांतिक भाषाच एका मळसूत्रास दाबल्याबरोबर समुद्रास बुडवणारे एखादे यंत्र आज जरी कोणी शोधून काढीत असले तरी आजही ते मळसूत्र दाबून राष्ट्रीय भाषेस मराठीचा एकदम बळी देण्यास आम्ही सिद्ध आहोत. हेच काय, परंतु सर्व मनुष्य जातीची एक भाषा जर आज होत असेल किंवा जेव्हा केव्हा होईल आणि ती स्वीकारून इतर सर्व देश आपापल्या भाषास त्यागपत्र देण्यास सिद्ध असतील, तर आम्ही आमच्या मराठीचाच नव्हे तर सर्व हिंदू राष्ट्रीय भाषांचाही त्याग करण्यास अमान्य करणार नाही. परंतु तुमची भाषा तेवढी तुम्ही मारून टाका आणि भूतदयेसाठी म्हणून आमची तेवढी जगाची भाषा म्हणून स्वीकार करा. या एस्पेरॅटोच्या बकसाधुत्वास भाळण्या इतकी मात्र आमची भूतदया भोळसट नाही. एस्पेरॅटोचा मायावीपणा. एस्पेरॅटोच्या कल्पनेत युरोपीय, रोमन लिपी आणि युरोपियन भाषा यांचेच अस्तित्व तेवढे गृहीत धरून उभ्या आशियाच्या भाषासंघास नामशेष करून टाकण्याचा जो मायावीपणा होता, त्यामुळे आम्ही त्या चळवळीस विलायतेत असताना विरोध करीत होतो आणि त्या एस्पेरॅटोच्या केवळ युरोपीय खुळासाठी आमच्या संस्थानातून हजारो रुपये उकळले जात हे न सांगून तो द्रव्यशोष थांबविण्यासाठी आम्ही तीव्र टीका करीत असू. त्याच दृष्टीने मराठीचे नाव काढणे आम्ही या क्षणी सोडून देऊ. परंतु सद्यस्थितीत प्रांतिक भाषांचे अस्तित्व हे अपरिहार्य म्हणून त्या मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रीय वाङ्मयाच्या होणाऱ्या लाभापेक्षा हानीच अधिक होण्याचा संभव आहे. म्हणून अस्तित्वात असू देणे हे सर्वच प्रांतातील विचारवंत लोकांस अभिप्रेत आहे आणि जोवर इतर प्रांतीय हिंदू भाषा जिवंत आहेत तोपर्यंत राष्ट्रीय भाषेस साधनीभूत म्हणूनच मराठीसही जिवंत आणि वर्धमान राहणे प्राप्त आहे. मराठीचा आम्हाला अभिमान आहेच आहे, परंतु आमची राष्ट्रीय भाषा हिंदी हिचा आम्हास मराठीहून अधिक अभिमान आहे. त्याप्रमाणे बंगाली, नेपाळी, पंजाबी, सिंधी, कानडी, तामिळ, तेलुगू इत्यादी आमच्या हिंदू राष्ट्रात प्रचलित असलेल्या सर्व हिंदू भाषांविषयी आम्हास ममत्व आणि प्रेम वाटत आहे.
त्या सर्व आमच्याच भाषा आहेत. मग मराठीस आम्ही त्या सर्व भाषास जी मातृस्थानी आहे, जीस आमचे गुरुणामपी गुरु देखील देववाणी म्हणून समजते झाले आणि जिच्या संपन्नतेच्या बलावर आम्ही कोणत्याही परकीय भाषेच्या दाराशी भीक मागण्यास जाणे अपमानाचे समजतो, त्या संस्कृत भाषेची गोष्टच बोलावयास नको. आमच्या पहिल्या लेखामधून कानडी, तामिळ ते पंजाबी, बंगालपर्यंत सर्व हिंदू भाषा आम्हास मराठीच्या सख्या बहिणीप्रमाणे स्वतःच्याच वाटत असून त्यामधून आणि या सर्व हिंदू भाषा संघास मातृस्थानी असलेल्या संस्कृत भाषेतून वाटेल ते शब्द घेण्यास काही प्रत्यवाय नाही असे स्पष्ट सांगितले असूनही कित्येकांनी प्रश्न केला आहे की संस्कृतमधून शब्द घेण्याच्याही आपण विरुद्ध आहात की काय? 32. संस्कृत सोडून मराठी भाषा म्हणून काही उरते की काय याची आम्हास वानवाच आहे. शुद्धीकरणाचा अर्थ मराठीतून कानडीपासून संस्कृतपर्यंत सर्वच भाषातील शब्द काढणे असा जे समजतात त्यांना या शुद्धीकरणाच्या चळवळीचे अंतरंग आणि अर्थ कळलाच नाही असे म्हणावे लागते. हिंदू भाषा संघ सोडून अहिंदू भाषेतील शब्द जुने असोत वा नवे असोत विनाकारण आणि शक्यतोवर आपल्या भाषेत डोईजड होऊ देऊ नयेत ही शुद्धीकरणाची संक्षिप्त व्याख्या आहे. एका सद्गृहस्थाने तर आम्हास बजावून सांगितले आहे की उर्दू भाषा ही मर्द आहे. 33. असेल. आमचे तितकेच निक्षून सांगणे आहे की शिवाजी बाजीरावांची आमची मराठी भाषा ही काही कमी मर्द नाही की उर्दूचे पौरुष्य आपल्या अंगात टोचून घेतल्याविना तिला बलवान राहताच येऊ नये. आपल्या काही लेखकात ही जी एक कल्पनाच रूढ झाली आहे की मराठी यावनी म्हणजे मुसलमानांनी आणलेल्या शब्दांनी जोम आणि डौल आणला, ती बहुंशी निर्मूल असून ती आपल्या स्वाभिमाना इतकीच ऐतिहासिक सत्यासही घातक आहे. हा 1-2 शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा प्रश्न नाही. 34. ज्यांना यावनी संपर्कानेच मराठी जोरदार झाली असे वाटत असेल त्यांनी एकवार ज्ञानेश्वरीकडे की जी या संपर्काचे पूर्वी आणि माझा मराठीची बोल कौतुके परी अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन अशी प्रतिज्ञा लिहिली गेली तिकडे बघावे किंवा सरसासालंकारा सुपदन्यास सुवर्णमय मूर्ती अशी आर्या रचून धन्य श्रीराम पिता धन्या लक्ष्मी प्रसून जगी झाली आली सत्यवतीची की भारत कीर्ती सुतमुखी आली अशी यथार्थ गर्वोक्ती जो करू शकला त्या मोरोपंतांकडे महाभारताकडे निदान कर्णपर्वाकडे तरी क्षणभर दृष्टी टाकावी. यावनी संपर्कापूर्वी दुर्बळ मराठी ती कोणती ते दाखविले पाहिजे. यावनी संपर्कापूर्वी मराठी भाषा महाराष्ट्री किंवा संस्कृतावर अवलंबून असे तेव्हा जोराचे जोमाचे नि डौलाचे शब्द आणि वाक्प्रचार बहुशा यावनी भाषेतून आले असे म्हणणारे नकळतच असेच पर्यायाने म्हणत असतात की महाराष्ट्रीत आणि संस्कृतमध्येही असले जोरदार जोमदार नि डौलदार वा वीररसाचे पोषक शब्द आणि वाक्प्रचार नव्हते. जर संस्कृतमध्येही यावनी भाषे इतके तरी ते आहेत असे म्हणाल तर मग वाक्प्रचारांच्या आणि शब्दांच्या संपत्तीने आपणास घरच्या घरी सबळ आणि संपन्न करू शकणाऱ्या मराठीस या यावनी परक्या भाषेच्या दारी भीक मागण्याचे काही एक कारण नसून त्या अनावश्यक परकीय शब्दांचा संबंध सोडून देणे हे तिचे कर्तव्य आहे. निदान तसे करणे तिला शक्य आहे असे मानावे लागेल. यावनी भाषेने मराठी सबळ आणि डौलार केली असे जे कित्येकास प्रामाणिकपणे वाटते त्याचे खरे कारण असे आहे की यावनी संपर्कापूर्वीची मराठी वा महाराष्ट्रीय आज आपल्यापुढे प्रामुख्याने उभी नाही आणि मुसलमानी राज्यात सर्व सैनिक आणि राजव्यवहारातील शब्द आणि वाक्प्रचार हे तदर्थक असणाऱ्या आपल्या पूर्वीच्या संस्कृतोत्पन्न वाक्प्रचारास आणि शब्दास बाजूस सारून परकीय सत्तेच्या बळावर मराठीत जे घुसले ते अजून तसेच राहिल्याने आपणास ती भावना त्याच शब्दात लहानपणापासून व्यक्त करण्याची सवय जडली.
त्यायोगे तदर्थक मूळचे संस्कृत प्रयोग केले असता त्यांनी तो व्यक्त झालासा आपणास वाटत नाही. परंतु हा दोष मराठीचा किंवा संस्कृतोत्पन्न हिंदू भाषांचा नसून आपल्या विकृत सवयीचा आहे. चंद्रगुप्ताचे साम्राज्य आणि विक्रमाचा पराक्रम यांचे वैभव, यांचा थाट आणि यांचे पौरुष ज्या भाषातून व्यक्त होत होते त्या आमच्या हिंदू भाषा यावनी संपर्कानेच काय त्या प्रबळ आणि डौलदार बनल्या हे म्हणणे हास्यास्पद आहे. राष्ट्रकुटांचा गोविंद, श्रीमान अमोघ वर्ष किंवा दिग्विजयी पुलकेशी आणि त्यांचे ते अप्रतिहत प्रतापी सैन्य ज्या भाषेत बोलत होते ती भाषा बेंगरूळ, ढिली आणि गयाळ असणे शक्यच नव्हते. तिच्याच आजच्या रूपाचे नाव मराठी होय. आज सैनिक आणि राजकीय डौमडौलाचे शब्द काही अंशी मुसलमानी भाषातून घेतलेले जरी दिसत असले तरी तेवढ्यावरून तदर्थ शब्दांचा वाक्प्रचार मराठीत वा हिंदू भाषात पूर्वी नसून तो यावनी संपर्काचा परिणाम आहे असे म्हणणे म्हणजे आज जिल्हा, तालुका, इलाखा इत्यादी भूविभागीय शब्द परके आहेत म्हणून या परसंपर्कापूर्वी आपल्याला व्यवस्थित भूविभाग करण्याची रीती माहितीच नव्हती असे म्हणण्याइतके अतथ्य होय. यावनी संपर्काने सत्तेच्या बळावर आपले जुने सैनिकी नि राजकीय शब्द आपल्या जुन्या सेनेसमवेत आणि राज्याबरोबर नामशेष करून त्यांच्या ठिकाणी यावनी भाषेचा संचार सुरू केला. आणि लहानपणापासून हे शब्द त्या त्या अर्थी आपणास माहीत असल्याने आम्हास आमच्या स्वतःच्या जुन्या शब्दांचे अस्तित्व कधीच नव्हते अशी भ्रांती पडली. हेच काय ते या भ्रमोत्पादक समजुतीचे खरे कारण होय. आणि मराठीचेच काय, परंतु सर्व हिंदू भाषांचे शुद्धीकरण करण्याची आवश्यकता उभ्या हिंदुस्थानात जी भासू लागली आहे तिच्या मुख्य कारणातील एक कारण हीच आत्मनिंदक भ्रांती दूर करणे हे होय. एक दोन लेखकांनी आपली अशी जी समजूत करून घेतली आहे की आम्ही मराठीचे शुद्धीकरण म्हणून जे म्हणतो ते केवळ मुसलमानी शब्दांची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न असून आमच्या भाषेत इंग्रजी भाषेतील येत असलेल्या शब्दांची आम्हास तितकी चीड येत नाही. ती त्यांची समजूत आमचा लेख नीट न वाचल्याचा आणि आमच्याविषयी अधिक काही माहिती नसल्याचा परिणाम होय. एका लेखकाने तर असे भय प्रदर्शित केले आहे की न जाणो क्वचित आमची लहर उद्या इंग्रजी भाषेतील शब्दांकडेही वळेल. 35. इंग्रजी शब्द मराठीत शक्यतर आणि हितकर असेल तर नावास सुद्धा उरू देऊ नये. ही आमची पुढे कधीतरी बरळण्यासारखी लहर नसून हे आमचे आजन्म अंगीकारलेले व्रतच आहे. मालाकारांचे इंग्रजी मिश्रित मराठी विषयीचे कठोर शब्द लहानपणापासून आमच्या कानात गुंगत होते. आमच्या संस्थांतून, मंडळीतून आणि व्याख्यानातून तर काय, पण घरच्या नि शाळेच्या बोलण्यातून इंग्रजी शब्द मराठीत निष्कारण घुसू देणे ही अत्यंत अपमानाची गोष्ट समजली जाई. इतकेच नव्हे, पण प्रत्यक्ष विलायतेत असतानाही की जेथे 1-2 वर्षे राहून परत येताच आपली मातृभाषाच मी पण विसरलो म्हणून म्हणणे एक प्रौढीचे लक्षण समजले जात असे, तेथेही आमच्या संस्थेतील सर्व हिंदी, पंजाबी, बंगाली, तमिळ इत्यादी सभासदांचा असा परिपाठ असे की आपसात हिंदी बोलत असताही व्यर्थ इंग्रजी शब्द ज्याच्या तोंडातून निघेल त्यास त्या दिवशीच्या चहास मुकावे लागे. या पूर्ववयातील परिपाठाचा परिणाम आमच्या पिढीवर जो झाला तो नित्याचाच झाला. नुकतेच एका पंजाबी पत्रात वाचले की स्वीडनमधून लाला हरदयाळजी सर्व पत्रे शुद्ध हिंदीत लिहितात आणि त्यास युरोपमध्ये आज 25 वर्षे सारखी काढावी लागली असूनही पत्रावरचा पत्ता सुद्धा देवनागरीत लिहून केवळ इंडिया इतके नाव रोमन लिपीत निरुपाय म्हणून घालतात. पंजाबातील हिंदू भाषेस उर्दूच्या तावडीतून सोडवून पुनरुज्जीवन करावी म्हणून आम्ही जे लेख त्रयस्थ पत्रातून लिहिले आहेत त्यातील विधाने आपणास पूर्ण संमत असल्याचेही हरदयाळजींनी प्रसिद्धपणे पंजाबी पत्रातून कळविले आहे.
याप्रमाणे आमच्या लेखांवर आलेल्या आक्षेपांपैकी काही आक्षेपांविषयी आमचे मत प्रदर्शित करून बाकीच्या आक्षेपांचा स्वतंत्र विचार न करिता या विषयांसंबंधी आमची मताची रूपरेखा पुन्हा एकदा सुसंगतपणे आणि सोदाहरण आखून त्या आक्षेपांची अवश्य तर चर्चा करीत या विषयाचा आता आमच्यापुरता तरी समारोप करण्याचे आम्ही योजिले आहे. 36. झालेल्या सर्व चर्चेत एक गोष्ट जी प्रामुख्याने दिसून येते ती ही की चर्चेत भाग घेतलेल्या बहुतेक गृहस्थांच्या मताने यापुढे तरी मराठीत नवीन नवीन अरबी शब्द व अहिंदू शब्द निष्कारण म्हणजे तदर्थक आपले शब्द असून वा हिंदू भाषातून ते घेता येण्यासारखे असता घेऊ नयेत. इतकी जरी जागृती आणि जाणीव सर्व महाराष्ट्रीय लेखकात झाली तरीसुद्धा या चर्चेने बरेच कार्य झाले असे म्हणता येईल. निजामी राज्यात जे मराठी लोक आहेत आणि वऱ्हाडाकडेच उर्दूच्या सावलीत ज्या मराठी लेखकास राहावे लागते त्यांनी ही सावधगिरी ठेवलीच पाहिजे. मराठीत तिकडे मुसलमानी संपर्कान्वये नवीन परके शब्द घुसण्याचा संभव थोडा नसून तो दिवसेंदिवस वाढत जात आहे. निजाम युनिव्हर्सिटीत त्यांच्या इस्लामी विद्यापीठातून आणि सरकारी लिखाणातून त्रयस्थ हिंदू भाषास नामशेष नसेल तर तेजोहीन करून उर्दूचा सर्वत्र प्रचार करण्याचा सहहेतुक आणि आटोकाट प्रयत्न चालला आहे हे मागे सांगितलेच आहे. वास्तविक निजामाचे राज्यात मराठी, कानडी, तामिळ आणि तेलुगू या हिंदू प्रमुख भाषाच प्रचलित असून हिंदूच नव्हे तर मुसलमानही त्याच मातृभाषेप्रमाणे बोलतात. तथापि त्यांच्या करांचे द्रव्य त्यांना परक्या आणि अपरिचित असणाऱ्या उर्दू भाषेवरच व्यय करण्यात येत आहे. उर्दूमधूनच विद्यापीठाचे सर्व शिक्षण चालणार. सर्व शास्त्रीय शब्द इंग्लिशमधून संस्कृतोत्पन्न हिंदू भाषात भाषांतरित न करिता त्रयस्थ लोकास अगदी अपरिचित अशा अगडबंब अरेबी शब्दात करण्याचा ठाम नियम पाळण्यात येणार. अशा स्थितीत निजामी राज्यातील सहस्रावधी मराठी लोकात त्यांच्यातील सुशिक्षितांच्या तोंडून आणि वाङ्मयातून हे परकी शब्द घुसण्याचा आणि त्यांच्या संपर्काने मराठी भाषेत आपले नित्याचेच ठाणे घालून बसण्याचा संभवच नव्हे तर उत्कट भय आहे. तेव्हा असा प्रकार शिवपूर्वकालीन ढिलाईप्रमाणे पुन्हा घडू नये म्हणून निजामी आणि वऱ्हाडी मराठी लेखकांनी अगदी डोळ्यात तेल घालून बसले पाहिजे. उगीच कुठला तरी नवा उर्दू शब्द आपल्या लेखात घालणे म्हणजे विद्वत्तेचे दर्शन होय अशी समजूत अजूनही तिकडच्या लेखकात आढळून येते हे आम्ही पुन्हा एकदा त्यास प्रेमपूर्वक पण दुःखाने बजावून ठेवतो. तेव्हा यापुढे तरी शक्य तितके करून उर्दू शब्द मराठीत कधीही न वापरण्याचा निश्चय आणि असे शब्द मराठीत उगीच घुसविणे म्हणजे विद्वत्तेचे नसून स्वाभिमान शून्यतेचे दर्शक आहे अशी निग्रही समजूत त्यांनी धारण केली पाहिजे. 37. यापुढे तरी नवीन मुसलमानी शब्द मराठीत घुसू देऊ नयेत किंवा जे पूर्वी घुसलेले बखरीतून किंवा पोवाड्यातून आढळतात ते विस्मरणाच्या थडग्यातून उकरून काढण्याचा शाहिरी वेडेपणा तरी करू नये. याविषयी जसे जवळजवळ ऐक्यमत्य दिसून आले त्याचप्रमाणे या चर्चेत आणखी एका महत्वाच्या विषयीही ते तसेच आढळून आले ही समाधानाची गोष्ट होय. इंग्रजी भाषेतील शास्त्रीय आणि पारिभाषिक शब्दसुद्धा संस्कृतातून किंवा तदुत्पन्न हिंदू भाषांसंबंधातूनच बनवून घ्यावेत, परंतु इंग्रजीतील व्यवहारू नयेत. मराठी बोलताना नि लिहिताना मध्येच इंग्रजी शब्द वापरण्याची दुष्ट सवय निंद्य समजून सोडावी. आणि विष्णुशास्त्रांनी इंग्रजीच्या बलात्कारापासून मराठीस वाचवण्याचा जो स्तुत्य उपक्रम केला त्याचा एकसारखा नेटाने पुरस्कार करीत राहावे याविषयी बहुतकांचे अनुकूल मत दिसून आले. तथापि एक गोष्ट आम्हास प्रमुखपणे सांगितल्याविना राहवत नाही ती ही की या मताचा सक्रिय अवलंब करण्याचा प्रयत्न जसा पूर्वी होत असे तसा आजकाल मुळीच होत नसून शाळा आणि विद्यापीठे
यातील होतकरू तरुण पिढीची स्थिती तर या दृष्टीने अत्यंत शोचनीय होत चाललेली आहे. या 10-12 वर्षात या विषयावर कटाक्ष ठेवून धेडगुजरी मराठी बोलण्यावर कोरडे ओढणारा एखादा विष्णूशास्त्र्यांचा शिष्य उत्पन्न न झाल्याने तरुण नव्या पिढीस मराठी बोलताना घरीदारी, बाजारी, सहजासहजी इंग्रजी शब्द घुसडण्याची घातक खोड इतकी जडली आहे की इंग्रजी 4थ्या-5व्या इयत्तेतील मुलासही ती सोडता सोडणे कठीण झाल्याचे आम्ही पाहत आहोत. लाला हरदळांसारखे इंग्रजी भाषेतील पारंगत स्वीडनमधून सुद्धा पत्रे शुद्ध हिंदीतच लिहितात आणि येथील शाळातील 500 इंग्रजी शब्दही पुरे न येणारी 6वी-7वीतील मुले. मी पेपर जेव्हा हँडओव्हर केला तेव्हा माझे हेड एक होत होते. म्हणून अर्वाच्य भक्तांना ऐकू येतात. फादर, मदर, वाईफ हे शब्द अगदी नियमाने विद्यार्थी आपसात किंवा श्रेष्ठांशी बोलत असताना प्रौढपणाचे निदर्शक समजून वापरतात आणि त्यांचे श्रोते त्यास यत्किंचितही दूषण न देता त्या ऐकून घेतात. मोठ्या माणसांची गोष्ट तर याहूनही तिरस्करणीय झाली आहे. आम्ही अक्षरशः एका प्रमुख गृहस्थास असे बोलताना आजकालच ऐकले आहे की त्यांनी जी पोझिशन ॲश्युम केली ती ओरिजिनलीच फॉल्स होती. अशी आणि याहून हास्यास्पद शेकडो उदाहरणे देता येतील. या एकंदरीत प्रकारावरून या विषयाकडे आजकाल लोकांचे अगदी अपराधी दुर्लक्ष होत आहे यात आम्हास काही शंका उरली नाही. लेखातून आणि व्याख्यानातून मात्र सुदैवाने बरीच सावधानता ठेवण्यात येते. त्यावरूनही हेच सिद्ध होते की बोलण्यामध्ये जी ढिलाई होते ती भाषेत ते भाव व्यक्त करण्याची शक्ती नाही म्हणून होत नसून लिहिण्यात वा व्याख्यानात जपून बोलण्याची जी आपणास सवय झाली आहे तितकेच जपून घरगुती संवादातही शुद्ध मराठी बोलण्याची आपण सवय करून घेत नाही म्हणून होय. तेव्हा बोलताना मराठीत इंग्रजी शब्द विनाकारण घुसडून देणे हे लज्जास्पद आहे अशी भावना संरचवून मंडळातून, शाळातून नि घरातून इंग्रजी शब्द मराठीत येताच प्रेमळ टीकेचा आणि उपहासाचा भडीमार करीत गेले पाहिजे. पारिभाषिक शब्द 38. त्याचप्रमाणे पारिभाषिक शब्द आणि शास्त्रीय शब्द इंग्रजीतून मराठीत भाषांतरित केले जाण्याची सदोदित खटपट करीत राहिली पाहिजे. बडोद्यास काही शास्त्रातील पारिभाषिक शब्द नियत करण्यासाठी मंडळे नेमून राजाश्रयाने ती पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. इतर प्रांतातूनही अशी व्यवस्था होत आहे. आता या वैयक्तिक किंवा अल्पसंख्याक प्रयत्नाचे आधारावर हिंदू भाषांच्या निरनिराळ्या साहित्य परिषदांचे एक संयुक्त मंडळ नेमून त्याकडून मान्य झालेले पारिभाषिक शब्द तामिळ ते पंजाबीपर्यंत उभ्या हिंदू वाङ्मयात रूढ करण्याची खटपट सुरू करण्याची वेळ आली आहे आणि त्या दिशेने लवकरच प्रयत्न होईल अशी आशाही आहे. जोपर्यंत अशी सर्वसंग्राहक सामान्य परिभाषा ठरली नाही तोपर्यंत चालचलाऊ कामासाठी नवीन कल्पना आणि विचार प्रदर्शित करण्यास जे शब्द आपण योजितो ते योजितानाच प्रथमपासून ते संस्कृतोद्भव किंवा हिंदू भाषेद्भव असून श्रुतीसुखद असे योजण्याची सावधानता प्रत्येक लेखकाने ठेवली पाहिजे. या कामात आपला मराठी लेखक वर्ग फार निष्काळजीपणा दाखवित आहे हे याविषयी हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रकारांसह किती कसोशीने नवीन शब्द काढतात हे पाहिले असता दुःखाने मान्य करावे लागते. आणि याचे कारण त्यांची विशेष विद्वत्ता किंवा उद्भावक शक्ती नसून भाषेत उर्दू किंवा इंग्रजी शब्द उर्दू संस्कृत वा उर्दू प्राकृत कर्णकटू धेडगुजरी समास करणे हे लांछनास्पद आणि अज्ञानीपणाचे द्योतक आहे. असं तिकडे शिष्टाचारच पडून गेला आहे हे होय. सोसायटीचे तहहायात मेंबर किंवा आता बडोद्यास नेमल्या गेलेल्या पदवी, पदके, बक्षीस कमिटीचे कर्णकटू नाव असली कितीतरी उदाहरणे मराठी वर्तमानपत्रात नित्य पाहण्यात येतात. तेच हिंदी व बंगाली पत्र हाती घेतले की हा प्रकार फारच थोड्या प्रमाणात आढळून येऊन
त्यातील शुद्ध आणि सुसंवादी नवीन शब्द वाचित असता मनास समाधान वाटू लागते. वरील बडोद्याच्या मंडळाचे नाव हिंदीत पदक पदवी पारितोषिक मंडळ असे लिहिले जावे आणि तहहयात शब्दाचे स्थली यावज्जीवन सभासद हा शब्दप्रयोग तिकडे अगदी रूढच झालेला आहे. व्याकरणाचा अगदी 4-5व्या इयत्तेत शिकवला जाणारा नियम की समास हे धेडगुजरी न व्हावेत, तर संस्कृत शब्दाशी संस्कृत प्राकृत असावेत, हा एवढा जरी नियम आमचे पत्रकार आणि लेखक ध्यानात ठेवतील आणि उर्दू संस्कृत वा इंग्रजी संस्कृत समास करण्याचे शक्यतो संपूर्ण टाळतील, तर आता यापुढे तरी मराठीत कायदे काउन्सिल सारखे उनाड शब्द प्रचलित होणार नाही. बंगाली आणि हिंदी पत्रातून यास व्यवस्थापिका सभा म्हणून प्रथमपासूनच शुद्ध आणि सार्थ अनवर्थ शब्द योजनात आल्याने आज तो शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत तिकडे रूढ आहे. जे इंग्रजी शब्द आधीच आणि वर वर्णन केलेल्या प्रारंभिक ढिलाईने घुसले, त्यासही निदान लेखातून आणि व्याख्यानातून तरी आपले प्रतिशब्द योजण्याची रूढी शक्य ती पाडण्यात काही एक वावगे होणार नाही. हॉस्पिटल शब्द घेऊया. या शब्दास अलीकडे रुग्णालय हा प्रतिशब्द आपण योजतो तो ठीकच आहे, तो रूढही होत आहे. ज्यांच्या घशात हॉस्पिटल शब्द गटकन गिळला जातो, पण रुग्णालय शब्द तेवढा लेखात नि व्याख्यानातही अडकून बसतो, अशा विकृत शरीररचनेच्या काही माणसासाठी भाषेची प्रकृतीच विकृत करून घेणे इष्ट नाही. जर हॉस्पिटल शब्द योजता योजता गावंढळांपर्यंत रूढ झाला, तर काय रुग्णालय शब्द योजितच गेले तर रूढ होणार नाही? ती स्थिती डिस्पेन्सरी म्हणजे औषधालय, नर्स म्हणजे दाई वा शुश्रू म्हणजे सिनेमा, चलचित्रे वा चित्रपट, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय इत्यादी शब्दांची आहे. काही दिवस हे परकी शब्द तोंडी बसलेच आहेत म्हणून राहतील, पण त्यांच्या जोडीनेच स्वकीय प्रतिशब्द प्रचारात येता येता त्या परकी शब्दांच्या मागचा सत्तेचा आश्रय नाहीसा झाला म्हणजे नामशेष होऊन स्वकीयच मागे उरतील. आता आपण भाषेत शिरलेल्या जुन्या उर्दू शब्दांचे काय करावायचे? 39 ते सारांश रूपाने निर्देशू. नवीन उर्दू शब्द आणू नयेत आणि इंग्रजीतील शब्दास मराठीत एव्हापासूनच घरगुती बोलण्यात देखील थारा शक्यतोवर देऊ नये, याविषयी या चर्चेत जवळजवळ एकमत झाल्याचे आम्ही वर सांगितलेच आहे. परंतु जुन्या उर्दू शब्दास आपल्या भाषेतून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा की नाही, याविषयी मात्र या चर्चेत बराच मतभेद आढळून आला आणि तो येणे साहजिकच होते. कारण एकदा एखादी सवय जडली म्हणजे ती सोडणे इतके कठीण होऊन जाते की ती सवय अहितकारक नसून हितकारक आहे हे सिद्ध करण्याचा बुद्धीला चकवून देखील मन एकसारखा प्रयत्न करीत असते. रामदासांच्या ग्रंथात उर्दू शब्द भरपूर आढळतात म्हणून एकाने असे विधान ठोकून दिले आहे की छत्रपतींच्या काळात उर्दू शब्द मराठीतून शक्यतो काढून आपल्या जुन्या शुद्ध स्वकीय शब्दांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला, ही गोष्टच मुळात खोटी आहे. अशास काय उत्तर द्यावे? लाला लजपतराय हिंदीचे पुरस्कर्ते आहेत आणि हिंदीसच सर्व हिंदुस्थानची राष्ट्रभाषा करावी म्हणून प्रत्येक आर्य समाजी खटपट करीत आहे. परंतु लिहिण्याची वेळ आली म्हणजे लालाजीस उर्दूच लिहिल्याविना गत्यंतर नाहीसे होते आणि आर्य समाजीयांच्या भाषेत 50% उर्दू शब्द नको म्हणता येतात. पण म्हणून लालाजीस वा आर्य समाजीयांस हिंदी शुद्धीकरण मान्य नाही असे कोणी म्हणू शकेल काय? तीच स्थिती समर्थांची होती. लहानपणापासून सैनिक, राजकीय, व्यावहारिक इत्यादी हजारो उर्दू शब्द तोंडात नि मज्जात रुळून बसले. ते जावेत असे वाटले तरी जाऊ शकत नाहीत. त्यातही थोर विभूतीस आपले जीवन भाषाशुद्धीहून फारच निकडीच्या असणाऱ्या राष्ट्रीय आत्मशुद्धीकडे वहावे लागलेले. पण हे उघड दिसत असूनही लहानपणापासून रूढ झालेले उर्दू शब्द तोंडातून वा लेखणीतून काही केल्या काढून टाकण्याचे कठीण जाते म्हणून त्रासून रामदास उर्दू वापरीत म्हणून मीही वापरतो असे म्हणणे म्हणजे रामदास कौपीन किंवा रामकृष्ण परमहंस उल्लिंग हिंडत म्हणून मीही उल्लिंगच हिंडेन असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. 40 इतका वेळपर्यंत आम्ही आपल्या भाषेतून
जुने असोत नवे असोत, परकी शब्द शक्यतो हितकारक असेल तर काढून टाकावेत असे प्रयोग करीत आलो, परंतु आता शक्यतो म्हणजे कोठवर याविषयी आमचे मत थोडक्यात सांगून आणि शब्दांची काही उदाहरणे आणि प्रतिशब्द देऊन आम्ही ही लांबलेली लेखमाला पुरी करणार आहोत. घरात बाहेरचा वायू आणि प्रकाश घेण्यानेच प्रकृती ठीक राहील हे खरे ना, असे या विषयावर संवाद चालत असता एका गृहस्थाने आम्हास विचारले. तेव्हा आम्ही उत्तर दिले की अर्थात, परंतु घरास बाहेरच्या प्रकाशास्तव खिडक्या वा दारे न ठेवणे हा जसा एक आकुंचनाचा अत्याचार होईल, तद्वतच घराच्या सर्व भिंती प्रकाश यावा म्हणून पाडून टाकणे किंवा पडू देणे म्हणजे घराचे घरपणच नष्ट करणे हा प्रसरणाचाही अत्याचारच होईल. त्याचप्रमाणे जोवर मराठी भाषा म्हणून काही विशिष्ट आणि स्वतंत्र पदार्थ अस्तित्वात ठेवणे आहे, तोवर तीमध्ये बाहेरचे शब्द आणि वाक्प्रचार घेणे हे काही अंशी जरी अवश्य आहे, तथापि ते विनाकारण घुसू देणे किंवा घरातल्या कोळिष्टिकाप्रमाणे एकदा लागले म्हणून तसेच लोंबकळू देणे हेही अनिष्टच समजले पाहिजे. कोठपर्यंत परकीय शब्द घ्यावेत किंवा घेऊ नयेत याची मर्यादा आमच्या पहिल्या लेखात दिलेली असल्याने तिची पुनरुक्ती येथे करीत नाही. थोडक्यात इतके सांगितले म्हणजे पुरे आहे की बाहेरचे शब्द तरच स्वभाषेत घेऊन द्यावेत की जर त्या शब्दांनी व्यक्त होणारी कल्पना काही केल्या आपल्या शब्दांनी व्यक्त होऊ शकत नसेल. म्हणूनच नवीन प्रकारच्या विशिष्ट वस्तू, प्राणी वा पदार्थ यांची तद्देशीय नावे भाषेत रूढ झाल्यास चिंता नाही. अशा शब्दांनी मातृभाषेची संपत्ती खरोखरच वाढते. उदाहरणार्थ, एखादे विलायती झाड व फळ आफ्रिकेतील किंवा उत्तर ध्रुवावरील नवीन शोध लावलेल्या स्पष्ट सांगितलेली असूनही गुलाब या शब्दासही आपणास मुकावे लागते की काय, म्हणून निष्कारण धडकी भरल्याचा आव कित्येकांनी आणावा याचे आश्चर्य वाटते. नवीन आणि ज्या स्थापनाकडे मूळचे विशिष्ट नावच नाही, अशा पदार्थास त्यांची मूळची नावे जर ती इकडे आपल्या भाषेतून साधित होऊ शकत नसतील, तर घ्यावयास जसा प्रत्यवाय नाही तशीच स्थिती जे जुने परकी शब्द आपल्या भाषातून अगदी मिळून मिसळून गेले आहेत त्यांचीही असावी. या जुन्या उर्दू वा इंग्रजी शब्दात जे आपणास पूर्वी रूढ नसलेल्या वस्तूचे वा कल्पनांचे निदर्शक असतील आणि ज्यास आपले जुने वा नवे शब्द नसतील, ते सुखे नैव राहू द्यावेत. उदाहरणार्थ, खुर्ची, टेबल, बूट, मेज, सदरा, कोट, जाकीट, ट्रंक, कॉलर इत्यादी. या प्रत्येक शब्दाने एक विशिष्ट नवीन वस्तू निदर्शित होत आहे. त्या पदार्थास आपली जुनी नावे नाहीत आणि ते शब्दही सुटसुटीत आणि आपल्या भाषेशी फारसे विसदृश नाहीत. जोडा, वाहणा, चप्पल, खडावा इत्यादी उपाहनाच्या किंवा पादत्राणाच्या जातीहून विशिष्ट असा एक पायतणाचा नवीन प्रकार बूट शब्दाने व्यक्त होतो. पण म्हणून बूट शब्द ठेवावा. पण तेवढ्याचसाठी जोडा, पादत्राण, पायताण, उपानह इत्यादी जुने शब्द असताही वा नवीन तदुत्पन्न काढणे शक्य असताही इंग्रजी शू शब्द मात्र सामान्यार्थी मराठीत योजणे मूर्खपणा असल्याने निषिद्ध असावे. याच उदाहरणाने सर्वसाधारण नियम लक्षात घेता येण्यासारखा आहे.